नमस्कार सगळ्यांना. दुपारचे जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आज आपण बघणार आहोत लिंबूचं गोड लोणचं कसं बनवायचं ते. त्यासाठी मी 15 ते 20 लिंबू घेतलेले आहेत. अगदी छान पिकलेले आणि रसरशीत लिंबू आहेत. अगदी छान पिवळा कलर आले आहे लिंबांना. तुम्हीसुद्धा असेच लिंबू घ्या, एक साईजचे छान मोठे लिंबू. लोणचं अगदी छान होईल. त्याच्यानंतर मी सर्व लिंबू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कपड्यानं पुसून घेतलेले आहेत. याच्यामध्ये मी एका लिंबाच्या 8 फोडी केलेल्या आहेत. तुम्ही 4 करू शकता. आणि मी लिंबू चिरून तेव्हाच त्याच्यामधले बी काढून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला लिंबूचं लोणचं खाताना मध्ये बीसुद्धा येणार नाही. लिंबू चिरल्यानंतर तुम्ही तेव्हाच बी काढून घ्या, म्हणजे नंतर तुम्हाला कष्ट पडणार नाहीत आणि एकाच वेळेला कामसुद्धा होऊन जाईल. छान पिकलेले लिंबू घ्या आणि असे छान फोडी करून घ्या. रेसिपी सोपी आहे, पण थोडासा वेळ लागतो बनवायला. असेच मी सगळे लिंबू छान चिरून घेतलेले आहेत. लिंबाच्या सगळ्या फोडी करून मी एका काचेच्या भरणीमध्ये सगळे भरून घेतलेले आहेत. सगळे लिंबू चिरून झाल्यानंतर भरणी स्वच्छ पुसून त्याच्यामध्ये आपल्याला अशा फोडी घालून घ्यायच्या आहेत. आणि मी याच्यामध्ये 4 चमचे मीठ घातलेलं आहे. लिंबू चिरून मीठ घालून मी 8 दिवस हे भरणी अशीच ठेवलेली होती. आपल्याला तेव्हाच सगळा मसाला घालायचा नाही आहे. लिंबाच्या फोडीमध्ये मीठ घालून आपल्याला 8 दिवस ते मुरत ठेवायला पाहिजेत, म्हणजे जी साल आहे त्याचा कडवटपणा पण जाईल आणि अगदी मऊ होते छान साल. 8 दिवस लागतात आणि मी रोज ह्या भरणीला हलवत राहत होते, म्हणजे खालच्या लिंबाच्या फोडी मी वरती घेत होते आणि वरच्या खाली असं करून 8 दिवस मी याला मुरत ठेवलेलं होतं. 3 ते 4 चमचे मीठ लागतं याच्यासाठी. त्याच्यानंतर 8 दिवसांनी मी याच्यामध्ये सगळा मसाला मिक्स करून लोणचं बनवलेलं आहे. याच प्रकारे हलवून आपल्याला रोज भरणी ठेवायची आहे. ऊन वगैरे लागत असेल तर काही हरकत नाही, लगेच मुरते लोणचं. 8 दिवस झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कलर चेंज झाला आहे लिंबाच्या सालींचा. चमचा छान पुसून घेऊन मी एक तुम्हाला फोड चिरडून दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता कशी छान मऊ झालेली आहे आणि कडवटपणा पण पूर्ण जातो आहे, त्यामुळे खाताना अजिबात कडू लागत नाही. त्याच्यानंतर मसाला बनवून घेतलेला आहे. 2 चमचे बडीशोप, 1.5 चमचे धने, 1 चमचा जिरा आणि 1/2 चमचा मिरी घेतलेले आहेत. हे सगळं छान मी भाजून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. अगदी बारीक वाटायचं नाही आहे आपल्याला, थोडंसं मोठं राहिलं तर काही हरकत नाही. त्याच्यानंतर त्याच्यासाठी मी 400 ग्रॅम गूळ चिरून घेतलेला आहे. गूळ छान मेल्ट होईस्तोपर्यंत मी मसाला वाटून घेतलेला आहे. याच प्रकारे आपल्याला टेक्स्चर ठेवायचं आहे मसाल्याचं. गूळ चांगला वितळून घ्या, त्यासाठी मी तळाला लागू नये म्हणून 2 चमचे पाणीसुद्धा ॲड केलं आहे. तुम्ही बघू शकता छान मेल्ट झालेला आहे गूळ. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी जो आपला बनवलेला मसाला आहे तो 3 चमचे घातलेला आहे, 3 ते 3.5 चमचे. अर्धा चमचा हिंग घातलेले आहे, 1 चमचा मीठ घातलेला आहे, कलौंजी घातलेली आहे क्रश करून 1/2 स्पून, अजवाईन थोडंसं घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला क्रश करून घालायचं आहे. आणि तिखट घातलेलं आहे. तिखट घातल्यानंतर आपलं लोणचं छान तिखट आंबट गोड असं छान लागतं आहे. मसाला सगळा छान मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर जो आपलं लिंबू आहे फोडी त्या बनवलेल्या आपण याच्यामध्ये मिक्स करून घालायच्या आहेत. आणि टेस्ट करून बघा, जर तुम्हाला तिखट मीठ काही कमी लागत असेल तर तुम्ही तेव्हाच घालून घ्या. सगळा मसाला त्याच्यामध्ये मी छान मिक्स करून आता लिंबाच्या फोडी ॲड करून घेत आहे. आजारपणामध्ये जर आपल्या तोंडाची चव गेली असेल तर लिंबाचं लोणचं खायचं, चांगली चव लागते, तोंडाला चव वापस येते. लिंबाच्या सगळ्या फोडी छान मिक्स करून घ्या गुळामध्ये. तुम्ही बघू शकता अगदी छान लोणचं दिसत आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. लिंबू पण अगदी छान
मऊ झालेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं मला तिखट आणि मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडंसं ॲड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर मी बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे. रेसिपी आवडल्यास मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि लिंबाचं लोणचं कसं झालेलं ते कमेंट करून नक्की सांगा. लिंबूचं लोणचं भरण्या अगोदर मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. पाण्याचा काहीही थेंब ठेवलेला नाही आहे, नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं. जेव्हा तुम्ही लोणचं खाणार असाल तर छोट्या भरणीत थोडंसं काढून घ्या आणि कधी पण चमचा स्वच्छ पुसून तेव्हाच लोणचं घ्या, म्हणजे ते खराब होणार नाही. नाहीतर पाण्याचा अंश जर त्याला लागला तर ते खराब होऊ शकतं. आणि भरणीसुद्धा छान तुम्हाला पॅक बंद करून ठेवायची आहे. सगळं लोणचं मी या भरणीत भरून ठेवलेलं आहे आणि लागेल तितकंच मी लोणचं खायसाठी बाहेर काढून घेतलेलं आहे. ही एक टिप आहे. चुकून जर पाण्याचा अंश जरी लागला तर पूर्ण लोणचं खराब होणार नाही. काढताना तुम्ही स्वच्छ पुसूनच पळी लोणचं काढून घ्या. अशा प्रकारे लिंबूचं लोणचं रेडी झालेलं आहे. असेच छान व्हिडिओ घेऊन येत राहीन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.